पाटील, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी खासदार, आमच्या जिल्ह्याचे धुरंधर नेतृत्व, तसेच हिंदुत्ववादी आमदार माननीय संग्राम भैया जगताप पाटील, तसेच आपली बुलंद तोफ, हिंदुत्वाची जी बुलंद तोफ सागर भैया बेग व आपले आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष नानासाहेबजी वाघमारे, असे हे चार वक्ते आपल्याला आज या हिंदू जन आक्रोश निमित्त लाभलेले आहेत. आज हा मोर्चा आयोजन करण्यासाठी सकल हिंदू समाज यांनी या मोर्चाचे आयोजन केले. या आयोजन करण्याच्या पाठीमागचे कारण की शिर्डी साई संस्थांमध्ये एक 4-5 दिवसापूर्वी लव्ह जिहादचं मॅटर झालं. त्यामध्ये एक साई भक्त महिला, तिची छेडछाड करण्यात आली आणि वरून त्या मुलाने आरेरावीची भाषा केली. त्यानिमित्त आपण हा मोर्चा आयोजन केलेला आहे. तसेच आम्ही सर्व गप्प का, तर आमच्या साई भक्त केंद्रस्थानी असतो, त्यामुळे आम्ही सर्व शांततेत करतो. पण आज उदय झाला साई संस्थानला आम्हाला एवढंच सांगायचंय की आपण साई भक्तांची सेवा, त्यांचं संरक्षण हे योग्य पद्धतीने करावे, अशी मी साई भक्तांना विनंती करतो. त्यानिमित्त आपण आज या चार वक्त्यांच्या मार्गदर्शनाने हे सगळं चालणार आहे. तरी मी विनंती करतो आपला नानासाहेबजी वाघमारे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष, की आपण आपलं मार्गदर्शन करावे. संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज या शिर्डीमध्ये मोठ्या संख्येने हिंदू समाज जमला, त्याबद्दल पहिले सर्वांचा आभार मानेन. तसंच मंचावर उपस्थित हिंदुत्ववादी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, तसेच हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप व आमचे नानाभाऊ वाघमारे. आज या मोर्चाला तुम्ही शिर्डीकरांनी आम्हाला सर्वांना वक्ते म्हणून बोलवला, त्याबद्दल मी सर्वांचा पहिले आभार मानेन. आणि जी शिर्डीमध्ये घटना झाली आणि त्या घटनेसाठी हा समाज जो इथं जमला, पहिले अशा घटना वाटतं शिर्डीत घडत नव्हते दादा, आता सुरू झाले. दादानी शब्द दिला तो घर पडला, आता दुसरा बाकी. आणि प्रशासनाला पण आमची विनंती आहे, आता त्याचा MCR झाला, पण ते MCR व्हायच्या आधी इथं शिर्डीकरांना इथं दिसलं पाहिजे होतं. कारण कोपरगावमध्ये हिंदुत्ववादी जे पोरं काम करताय, त्या पोरं चुकले म्हणून त्यांची धिंड काढली. इथं तर आमच्या आया बहिणीचं आबरू लुटायचा प्रयत्न झाला, तर त्या प्रशासनाने पण त्यांची धिंड काढायला पाहिजे होती, पण त्यांचा MCR झाला. आता ते काय आपल्या हातात येणार नाही. पण पुढच्या काळात जर अशी कोणी घटना घडत असणार, त्याची जर धिंड काढली तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जातो. आता 2 टप्पी भूमिका झाली, कोपरगावमध्ये वेगळा न्याय आणि शिर्डीमध्ये वेगळा न्याय, असं झालं. ते तसं नव्हतं व्हायला पाहिजे. त्याची धिंड 100% काढलीच पाहिजे. कारण एखादी बाहेरची व्यक्ती इथं दर्शनाला येत असेल तर तिला या महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे, या शिर्डीच्या साईबाबांचा इतिहास माहिती आहे, दर्शनाला येतात. आणि अशा घटना जर कोणी विकृत माणूस करत असेल, तो कुठल्याही समाजाचा असो, त्याला शिक्षा चांगली झाली पाहिजे. हा संदेश सगळ्यांना गेला पाहिजे का ज्या ठिकाणी पवित्र स्थान साईबाबांचं आहे त्या ठिकाणी अशा घटना करायला नाही पाहिजे. आपण जोपर्यंत असे मेसेज त्यांना क्लिअर जाणार नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही. आता एक घटना नाही, अशा अनेक घटना आहे. मागं DMartचं झालं, अनेक नॅशनल मीडियामध्ये ते दिसलं, पण गुन्हा दाखल झाला नाही. ते समोरचे गुन्हा दाखल करायला आले नाही. DMartमध्ये धर्मांतरचा प्रयत्न झाला. जसं नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद झाला, हिंजवडीमध्ये कॉर्पोरेट जिहाद झाला, तसा DMartमध्ये जिहाद झाला. आणि अनेक ठिकाणी, फक्त काय शिर्डीत होता असं नाही, महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे हा जिहाद चालू आहे. फक्त नवीन आपल्याला आता शिर्डीत आहे. त्यासाठी हा कायदा होणं गरजेचं आहे. आता भैयाकडे आम्ही अपेक्षित
सगळे लोक इथं अपेक्षेने पाहतो का या अधिवेशन तरी मध्ये तुम्ही हा मुद्दा घेतला पाहिजे का. किती आता आमच्याकडे आले, दादांकडे आले, आता मेजॉरिटी सगळी आपल्याकडेच आहे. तर हा कायदा का थांबलाय? हा कायदा व्हायला पाहिजे. आणि दुसरा कायदा, छत्रपती शिवाजी महाराजांची जशी कर्नाटकमध्ये मूर्ती लावलेली होती ती तोडण्यात आली, तर पूर्ण सोशल मीडियामध्ये ते दिसतंय. पण आज या महाराष्ट्रामध्ये पण अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती काढल्या जाते. ती महाराजांची मूर्ती काढणं, जिथं बसली असेल तिला तिथं राहून द्या, किंवा त्याच्यात नियम करायला पाहिजे. जसं परवानगीचं असेल तसं आमच्या श्रीरामपूरचं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवायची म्हणून 40 वर्षापासून लढा चालू होता. त्याच्यात नामदार साहेब आले, त्यांच्या कानावर गेलं, तेव्हा ती मूर्ती तिथं बसली. तसंच या महाराष्ट्रामध्ये कुठला तरी कायदा तयार झाला पाहिजे का ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसल ते काहीतरी कायद्याने त्याला व्यवस्थित परत बसून द्यायला पाहिजे. जर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या महाराष्ट्रात तोडली जात असेल तर याच्यापेक्षा मोठा दुर्दैव नाही आपला. पुण्यामध्ये आता काढली परवा दिवशी. या महाराष्ट्राचं रक्षण आज आम्ही इथं भगवी टोपी आणि कपाळावर टिळा लागून आलो, ती फक्त कृपा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि धर्मवीर संभाजी महाराजांची आहे. त्यांच्या कृपेमुळे आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय. त्यांच्या कृपेमुळे आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय आणि त्यांची सुरक्षा झाली पाहिजे. हा देशाचा कायदा झाला पाहिजे. कारण ह्या देशाला हिंदू म्हणून जगण्याचा कोणी अधिकार दिला असेल तर ते आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी, ज्यांनी ते औरंगजेबाचे 40 दिवस यातना भोगल्या पण आपला धर्म सोडला नाही. त्या संभाजी महाराजांमुळे आज आम्ही इथे हिंदू म्हणून जगतोय. त्यांची मूर्त्या कुठेही बसली असेल तर ते काढलं नाही पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांचा अवमान केला जातो. त्याच्यावर कायदा झाला पाहिजे. कायदा असा आहे, आता मागं तो एक याच्यात गोव्यामध्ये गौतम खट्टर नावाच्या एका व्यक्तींनी त्या अलेक्झांडर का असं कोणतरी नावाचा व्यक्ती आहे त्याच्याविषयी काहीतरी बोलले. त्या माणसाला उत्तराखंड मधून गोव्याचे पोलीस जाताना अटक, 10-12 दिवस ते मध्ये होते. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अवमान होतो आणि त्याच्यावर कायदा बनत नाही. या महाराष्ट्रामध्ये भैया आपणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 18 ठिकाणी रस्ता रोको केला होता का महाराजांचा अवमान करल्यावर कायदा झाला पाहिजे. सर्व महापुरुष जे असतील त्याच्यावर कायदा झाला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं तर आपल्या लव जिहादवर कायदा होणं लय गरजेचं आहे. कारण शेवगावमध्ये परवा दिवशी मोर्चा झाला. 17 वर्षाच्या मुलीने धर्मांतर करत होता म्हणून आत्महत्या केली. ही आत्महत्या कुठपर्यंत चालणार आहे? ती आत्महत्या नव्हे तर त्या हत्या आहे. आणि त्या हत्येचा बदला कायद्याच्या मार्फत आज भैया सुजितदादा यांचं सरकारवर पकड आहे. यांचं सरकारमध्ये ऐकलं जातं. त्या मुलीला सरकारी निधीतून काहीतरी मदत झाली पाहिजे भैया. कारण दादा, त्या मुलीने जी आत्महत्या केली तिचं फक्त धर्मांतर होत होतं आणि परिवार गरीब होतं. तिला असं वाटलं का माझा परिवार, माझा धर्म वाचू शकणार नाही, मी जर आत्महत्या केली तरच माझा धर्म उरण, म्हणून त्या पोरीने आत्महत्या केली असेल आम्हाला असं वाटतं. आणि आज त्या पोरीचं, तिने जी आत्महत्या केली तिची हत्या ही वाया गेली नाही पाहिजे. तिला त्या वडिलांना, तिच्या घरच्यांना न्याय भेटला पाहिजे. त्या पोराला कडक ते कडक शिक्षा व्हायला पाहिजे. तिथं सरकारी वकील म्हणून स्पेशल पीपी कोणतरी दिलं पाहिजे. जसं पहिले उज्ज्वल निकम साहेब होते, आता अजय मिस्टर साहेब आहे, त्यांची नियुक्ती तात्काळ त्या केसमध्ये झाली पाहिजे. आज तो परिवार गरीब आहे, त्यांना तर कोर्ट काय हे सुद्धा माहित नाही, कोर्टात चालतं काय हे सुद्धा माहित नाही. कुठंतरी आपण हिंदू म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं झालं पाहिजे, तेव्हा हे घटना थांबतील. आज शिर्डी सारख्या पवित्र स्थानच्या ठिकाणी अशी घटना घडत असेल, त्याला जर जामीन झाला तर हा सगळ्या आपल्या सर्व हिंदूंसाठी शर्मेची गोष्ट राहील. त्याला जामीन होता कामे नाही, त्याला कडक ते कडक शिक्षा झाली पाहिजे. तर आमचं अजून तेच म्हणणं आहे का हाही जमलेला पैसा त्या शिर्डीच्या मंदिरात झाला पाहिजे. कारण मुळात या देशामध्ये जेवढेही मंदिर आहे ते कायदा आजपासून नाहीये, तो काँग्रेसच्या काळात कायदा झालेला आहे. एक कायदा असा तयार झालेला आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत ह्या भारत भूमीमध्ये जेवढेही मंदिर असतील त्या मंदिराचा जो जमलेला पैसा आहे तो सरकारने ताब्यात घ्यायचा. पण याच्यात फक्त मंदिर बसतं, कुठला चर्च बसत नाही, कुठला मदरसा, कुठला थडग, कुठली दर्गा ते बसत नाही, फक्त मंदिर आहे. आणि ह्या भारतामध्ये मंदिराची वार्षिक फंड किती गोळा होतो माहितीये का? 4 लाख कोटी. 4 लाख कोटी हिंदूंनी दान केलेला पैसा सरकारच्या तिजोरीत जायला पाहिजे. सरकार हिंदूंचा आहे, तिथं बसलेले राजा हिंदू आहे, तो
तो 100% गेला पाहिजे, पण तो गेलेला पैसा सुद्धा हिंदूच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे. कारण दान करणारा हा हिंदू आहे. जर दान हिंदू करत असेल तर ते हिंदू हितासाठी वापरलं गेलं पाहिजे. कारण काँग्रेसच्याच काळामध्ये आर्टिकल 25, आर्टिकल 38, आर्टिकल 28 असे कायदे केले का ज्या कायद्याच्या अंतर्गत हिंदूची कुठलीही शाळा जर त्यांनी खोलली सरकारी निधीतून तर त्यांनी ती शाळा शिकवत असताना सुरू होईल. तर या पावसाळी अधिवेशन मध्ये आमची भैयाला दादाला विनंती आहे का आपण आता 12 आमदार तुम्ही निवडून आणले बाय दादा, त्या 12 आमदारांना सांगा सगळे अधिवेशन मध्ये मुद्दा घ्या. कारण आपले 4-5 आमदार आहे जे हिंदुत्वादीची भूमिका घेत आहे. जर हे 12 आमदारांनी जिल्ह्यातल्या 12 आमदारांनी जर मनावर घेतलं तर हा कायदा लवकर होईल. कारण मागच्या काळामध्ये पाहिलं आपण नितेशजी फक्त एकानेच 2023 मध्ये मला वाटतं लव जिहाद कायद्यासाठी मागणी केली ती. जेव्हा त्यांनी मागणी केली तर असलम शेख, अबू आझमी हे 3-4 आमदार तुटून पडले त्याच्यावर. कशाला पाहिजे कायदा? पण तेव्हा आपली संख्या कमी होती काम करणाऱ्याची हिंदुत्वाचं. आता संख्या वाढलेली, आता हे 12 वाढतील परत. ह्या सगळ्या लोकांनी मागणी केली तर हा कायदा होऊन जाईल. आणि हा कायदा झाल्यानंतर तुमच्या आया बहिणीची आबरू लुटल्यापासून थांबल्या जाईल. आणि कायदाच गरजेचा आहे. आणि प्रशासनाला पण आमची विनंती आहे काय हे सगळे गुन्हे घेऊन जेव्हा लोक येतात फार पीडित असतात. जर तुम्हाला त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली त्यासाठी मोर्चे काढावे लागतात. आणि मोर्चे काढल्यानंतर कुठेतरी हा गुन्हा दाखल होतोच, पण ह्याच्यामध्ये तुमची आणि सरकारची बदनामी होती. का या महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाहीये का? तशा मुली आल्या तर आपण बसून व्यवस्थित चौकशी करून लवकरात लवकर दाखल केलं पाहिजे. जसं आता हिंदू पोरांवर फास्ट मध्ये गुन्हा दाखल होतो, कोणतरी येतं सांगतं माझ्यावर असं असं केलं, गुन्हा दाखल, लगेच अटक, लगेच दंड. तसं थांबलं पाहिजे. आणि या आम्ही फक्त नगर जिल्ह्यासाठी नाही, महाराष्ट्रभर तेच चालू आहे. नगर जिल्ह्यात तर चालूच आहे पण महाराष्ट्रभर तसंच चालू आहे. आणि फार गरीब पोरं हिंदुत्वाचं काम करणारे, फार गरीब पोरं आहे. कितीतरी आमचे हिंदू पोरं असे आहे का सकाळी कामावर गेल्यावर संध्याकाळी घरी खातात, पण ते हिंदुत्वाचं काम सोडत नाही. कारण ही शिकवण संघाची आहे आणि संघ म्हणून आम्ही सगळे काम करतो. कारण काही लोकांना गैरसमज झालाय, काही अधिकारी लोक संघाचे पोरं गेले का त्यांना दम देतात. पण एक लक्षात ठेवा, संघ शांत राहतो, बोलत नाही, पण कार्यक्रम फिक्स करतो एवढं लक्षात ठेवा. कारण आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राजा ते सुद्धा सकाळी 4ला उठून नमस्ते सदावचे मातृभूमी ही प्रार्थना करूनच मुख्यमंत्री झालेत. ते ही संघाचे स्वयंसेवकच आहे. बीजेपी ही सगळी संघाची स्वयंसेवकच आहे. तो कुठंतरी मेसेज जायला उशीर होईल पण कार्यक्रम नक्की होणार. म्हणून आमच्या संघाचे काम करणाऱ्या लोकांना या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुणी त्रास देऊ नका. आणि ते चुकत असतील तर 100% द्या, पण जिथं ते चांगलं धर्माचं कार्य करत असतील तर त्यांना त्रास देऊ नका. आम्हाला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचं पहिले तर मनापासून आभार मानेन. हो, थांबतो. आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नगरीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं काही दिवसापूर्वीच आपल्या एक हिंदू भगिनीवरती तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न हा एक जिहादी पठाण या व्यक्तीकडनं करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्याचा निषेध करण्याकरता आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. त्या मोर्चाला संबोधित करण्याकरता मंचावरती विराजमान असणारे आपल्या जिल्ह्याचं धुरंधर नेतृत्व सन्मान्य सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं असं नेतृत्व, हिंदुत्वाचा ज्वालामुखी सागर भैया बेग, त्याचप्रकारे RPIचे राज्याचे नेते नानाभाऊ वाघमारे, उपस्थित असणारे सर्वच
शिर्डीतील सर्व आमचा सकल हिंदू समाजातील सर्व युवक असतील, नागरिक असतील, सर्व आमच्या महिला भगिनी असतील, सर्व पत्रकार बांधव असतील, सर्व नगरसेवक असतील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर. आता दोघंही मान्यवरांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे आणि आता माझ्यानंतर सुजय दादांचं देखील मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. सागरभाईंनी अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याकडं चर्चा केली आणि मग देशामधल्या घटनांवर असेल, राज्यातल्या वेगवेगळ्या घटनांवर असेल, पण सुरुवात ही शिर्डी नगरीतून त्यांनी केली. आणि सुरुवात अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या घटना या वेगवेगळ्या देवस्थानच्या परिसरामध्ये घडत असतात. मग या देवस्थानच्या परिसरामध्ये आपण पाहतो की कुठलंही देवस्थान असलं की त्याच्या आजूबाजूला काही लोक, हे ठराविक मंडळी आपल्या लोकांशी जवळीक साधतात आणि जवळीक साधून मग त्याला विनंती करायची. मग ते राजकीय लोक असतील, कुणी एखादा उद्योजक असेल, व्यापारी असेल, ज्याची जागा असेल त्याला भेटायचं, त्याला सारखं पुढं मागं करायचं आणि पुढं मागं केलं की आपल्या मनामध्ये त्याच्याकडे छोटंसं घर निर्माण झालं की ते लोक हळूच आपल्यापाशी येतात. इथं मी फ्रूटची गाडी लावू का? आणि त्यावेळेला तो मराठीत बोलत असतो, मी फ्रूटची गाडी लावू. आपल्याला वाटतं फार गरीब व्यक्ती, आपण त्याला जागा देतो आणि आपल्यापाशी कोणी विचारलं की कोण आहे ते, फार चांगला माणूस आहे, आपण वकील पत्र घेतल्यासारखंच तुम्हाला सांगून त्याची बाजू मांडत असतो. आणि ती एकदा नाही, अनेक वेळेला मांडत असतो. थोडा काळ गेला तो अजून एखाद्याला आणतो, मेरा कालू का छोकरा है, बहुत गरीब है, बहुत गरीब है, उसको एक बाजू में एक उधर से दुकान लगाएंगे, कुछ नहीं, तुम बोलेंगे वैसे, तुम बोलेंगे तब निकाल डालेंगे. त्याची गाडी लागते. झाली सुरुवात. मग हळूहळू हे पाय तुम्हाला सांगतो आपल्या असणाऱ्या पावन हिंदू धर्माच्या मंदिरापर्यंत पोहोचतात आणि ते पाय नाही हात आज पोहोचायला आपण या शिर्डी नगरीमध्ये पाहायला मिळालं. हे इथंच नाही तर तुम्हाला सांगतो जिथं देवस्थान असेल त्या देवस्थानच्या परिसरामध्ये 100-500 मीटरवर तुम्ही जरी आज लक्षात नसून आलं तरी तुम्ही विचार करा, नजरेसमोर परिसरांना, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थडगं पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. हे जाणीवपूर्वक असतं. हे आज नाही झालं, हे पूर्वीपासून आलेलं आहे. हे आम्हाला लक्षात येत नव्हतं. सागरभाई, ज्यावेळेला आम्ही मागच्या 2025च्या जानेवारी आम्ही सिद्धटेकला गेलो. आम्ही त्या गणपती मंदिराच्या पायथ्याला पाहिलं आणि पायथ्याला पाहिल्यानंतर तिथं आम्ही जाणार सगळे म्हटल्यानंतर तिथं आम्ही जायच्या आदल्या दिवशी तिथं देवाचा फोटो ठेवून दिला, त्याला भगवी चादर टाकून दिली. आम्ही तिथं गेलो, आम्ही पाहिलं, अरे म्हणलं काय झालंय, म्हणलं आपलं म्हणलं आपण घेऊन जाऊ. आम्ही सगळं काढून घेऊन आलो, ते ठेवलंच नाही आम्ही. आणि काय होतं, आपण जाऊ तर ते भगवत आणि आपण एकदा आपली पाठ फिरली की तुम्हाला सांगतो ते पुरा त्याचं हिरवंकरण झालं. पण त्याला म्हणलं आपण घेऊन जाऊ, जागृत तर आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. आणि आम्ही सगळे लोक घेऊन आलो. थोडं त्यांनी नेलं, थोडं मी नेलं, थोडं बाकीच्यांना आम्ही वाटून दिलं, हे आपण सांभाळा, सगळ्यांना दिलं. आणि मग जिथं जिथं असेल ते जागृत आहे, तुम्ही सुद्धा ते घरी घेऊन जा, आपापल्या घरी घेऊन जा, आपापल्या गावात घेऊन जा, आपापल्या घराच्या परिसरात घेऊन. अरे जागृत आहेत ते, तुम्ही सगळ्यांनी तेवढं काळजी घ्या. पण मात्र तिथं ते उघड्यावर ठेवू नका पुढं, कारण कुणी त्याची विटंबना करल, हे तुम्ही काळजी घ्या. हे झालं थडग्यांचं. पण अशा पद्धतीनं जर कुणी पठाण येत असेल आणि त्याचा पठाणी तगादा दाखवत असेल तर त्याला तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप हे आपण त्याला दाखवून दिलं पाहिजे. एक तरी व्यक्तीने दाखवून दिलं पाहिजे. एक जरी असला ना, तुम्हाला सांगतो एका ठिकाणी एक जर असला, बात हेच तुम्हाला सांगतो, हे आपल्याला ही सकल हिंदू समाजावर वेळ यायची नाही. आम्हाला वेळ कुठली येईल तर त्याला सोडा, त्याच्यावर कारवाई करायची नाही. समोरच्यानी ऍक्शन दिल्यानंतर आमची रिॲक्शन आहे हे सांगायला आम्हाला यावं लागलं पाहिजे. पण प्रत्येक ठिकाणी व्यक्ती तयार झाला पाहिजे.
की जोपर्यंत आपण तयार होणार नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणार. असंच एक जागृत थडगं दादा हे आमच्या तिकडे बी त्या गणपती मंदिरापाशी होतं, विशाल गणपती मंदिरापाशी. आम्ही सगळेजण तिथे दर्शनाला जात असतो सारखं सातत्याने, काही ना काही असलं, काही शुभ कार्य असलं आम्ही सगळे लोक जात असतो. आमच्याकडे ती प्रथा आहे कोणाचं असं तुमच्याकडेही सुद्धा घरात काही लग्न कार्य असलं तुम्ही पहिली पत्रिका साईबाबांच्या मंदिरात, बरोबर आहे ना? तर आमच्याकडे सुद्धा तिथं ते गणपती मंदिरात पत्रिका टाकतो. तिथं असं एक फार मोठं थडगं होतं. पण ज्या वेळेला तिथं काही काम करायचं होतं लोक म्हणले जागृत आहे, आम्ही सगळे घेऊन जातो. आणि ते सुद्धा मोठं तुम्हाला सांगतो थडगं लोक घेऊन गेले. त्यामुळं अशा सगळ्या परंपरा आपण सगळ्यांनी जोपासत चाला. पूर्वी असं एक फार मोठं थडगं अयोध्यामध्ये सुद्धा होतं. भारतभरातून लोक आले ते घेऊन गेले, भारतभरातून आले ते तर आपल्याला कळालंच नाही, सगळीकडे घेऊन गेले. पण ह्या प्रवृत्ती या आता हळूहळू उदयास येत आहेत. या प्रवृत्ती ज्या वेळेला एखादी आज महिला एक मुलगी बाहेर राज्यातून आली, पश्चिम बंगाल सारख्या राज्यामधून आली, पण त्यांच्या नजरेसमोर महाराष्ट्र काय असतो की महाराष्ट्र ते नजरेसमोर काय येत असेल, त्यांनी गुगलवर सर्च केलं तर सर्वात पहिली काय येत असेल तर हा महाराष्ट्र कोणाचा आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे तिच्या नजरेसमोर येतं. गुगलवर देखील ते दाखवलं जातं. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर, रेल्वेने आल्यानंतर, विमानाने आल्यानंतर, गाडीने आल्यानंतर, इथं उतरल्यानंतर असा प्रकार जर कुठल्याही देवस्थानामध्ये असेल, मग तो अक्कलकोटमध्ये असेल, शिर्डीमध्ये असेल, शनी शिंगणापूरला असेल किंवा कुठे तुळजापूरमध्ये असेल, नाशिकमध्ये आपल्या काळाराम मंदिरामध्ये असेल, कुठेही होत असेल तर तुम्हाला सांगतो हे आपल्याकरता महाराष्ट्राच्या अजिबात हिताचं नाही. म्हणून आपल्या अशा देवस्थानाच्या परिसरामध्ये आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य, जबाबदारी आहे, आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आज आता बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत येत नसतात. आता अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात, त्या प्रत्येक गोष्ट आपल्याला कळतेच नाही. पण कुणीतरी ज्यावेळेला आमच्यापर्यंत येतं आम्हाला सांगतं की अशी घटना घडली, असं घडलेलं आहे, तर आपण हिंदू समाजाच्या लोकांशी आम्ही चर्चा करतो की काय करायचं, हे सगळं तपासून घ्या, काय वस्तुस्थिती आहे याच्यावर माहिती घ्या, आणि त्याच्यातनं जे खरं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. आणि आजपर्यंत जेवढ्या घटना घडल्या तर एकही खोट नव्हती, सगळ्या खऱ्या होत्या. आणि त्या खऱ्यांना वाचा फोडण्याचं काम कुणी केलं असेल तर ते सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या इथं शिर्डी नगरी मधल्या सुद्धा लोकांनी ह्या लोकांवर बारीक छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तर कानावर घातल्या पाहिजे की अशी गोष्ट घडलेली आहे, ह्या लोकांकडून असा अन्याय होतोय, हे लोक असा अत्याचार करतात. आणि घातल्यानंतर मग कशा पद्धतीने त्याच्यावरती धुरंधर कसा कार्यक्रम करतो. चित्रपट तर पाहिला आपण. तुम्ही म्हणले दादा धुरंधर आहे, अभी धुरंधर ये नया भारत है. ये नया भारत सिर्फ मारता नहीं है, ये घर में घुस के मारता है, हे दाखवून द्यावं लागतं. आणि त्यामुळं तुम्ही यांच्यापर्यंत सांगा की असं घडतंय. पण छोट्या मोठ्या गोष्टी अनेक वेळा घडत असतात, पण छोट्या मोठ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आमच्यासारखे राजकीय लोक येतील तुम्हाला सांगतील की हे मिटून घ्या, हे फार तुम्ही याची चर्चा करू नका, ही काय कंप्लेंट करू नका, तोही कंप्लेंट करेल, तुम्ही केलं म्हणजे तोही करल. पण तुम्हाला सांगतो ज्या दिवशी तुम्ही आमच्यासारख्या लोकांचं ऐकताल, तुम्ही परस्पर मिटवताल, तर त्या दिवशी एखादी छोटी घटना घडलेली असेल पण पुढच्या वेळेस त्याचं धाडस वाढणार आणि तो आपल्या फक्त एखाद्या आई बहिणीपर्यंत आज बोललाय तोंडाने, उद्या तो अंगावर सुद्धा हात टाकायला ते व्यक्ती घाबरणार नाही. त्यामुळे छोटी गोष्ट ही जागच्या जागेवर देखील दाबण्याचं काम आपल्या लोकांनी हे वेळोवेळी केलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा सकल हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी जातो, आम्ही काल बीड जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं म्हणजे अगदी एक पुरातन मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या मध्ये आज पुरातन म्हणजे 200-250 वर्षापूर्वीची एक हनुमानाची मोठी मूर्ती आहे. ती काय अशी छोटी नाही, मोठी मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीवरती काय केलं तिथल्या लोकांनी, एका व्यक्तीने, त्या लोकांनी तिथल्या एका व्यक्तीने तिथं गोमाता आणून तिची कत्तल केली आणि कत्तल करून तिचा मांस आणि त्या गोमातेचं रक्त त्या मूर्तीवरती टाकलं आणि ते गोमांस सुद्धा त्या मूर्तीवरती टाकून ठेवलं. आणि मग तिथं
हिंदू समाज जमा झाला, कारण त्या गावामध्ये जवळपास 1,500 जिहादी आहेत आणि आपले लोक फक्त ते सारखं सांगायचे की 140 आहे. म्हणजे आम्ही काल गेल्यानंतर आम्हालाही सांगायचे 140. आणि मग त्या सगळ्या लोक जमा होऊन त्यांनी तिथं गावामध्ये प्रवेश केला. प्रभू रामचंद्राच्या नावाने घोषणा दिल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या. आणि इथं जे आता आपले लोक घोषणा देत होते, कोणती घोषणा देत होते? आता गर्दी जमा झाल्यावर, आता गर्दीमध्ये अशा घोषणा तिथं काही लोकांनी दिल्या असतील. मग त्या पोलिसांनी जसं तुम्ही सांगितलं सागर भैया, की आपल्याच लोकांना टार्गेट करायचं, तिथं तसाच प्रकार घडला काल बीड जिल्ह्यात. तिला पोलिसांनी गोमांस टाकलं, रक्त टाकलं. त्यातला किती आरोपी अटक केले? एकच माणूस. आणि त्याचं वय माहिती किती होतं? 55 वर्षाचं वय. आणि इकडं आपले लोक 10-20 हात घालून टाकले. म्हणजे एक माणूस, 55 वर्षाचा माणूस एक गोमातेची कत्तल कशी करू शकतो आणि ते कृत्य कसं करू शकतो? पण याला प्लॅनिंग असतं, याला नियोजन असतं, हे सगळं मिळून ठरलेलं असतं. मग काही लोकांनी हे करायचं आणि काही लोकांनी येऊन मिटा दो, वातावरण मत खराब करू. अरे वातावरण मत खराब करू म्हणजे काय वादळ येणार आहे का? आम्ही काय वादळ आणलं का? तिथं काय उधळून लावलं का? पण ज्या वेळेला तुम्ही धर्मावरती आघात करत असताना, ज्या वेळेला तुम्ही शिर्डी सारख्या संस्थांच्या परिसरामध्ये एखाद्या आमच्या माय माऊलीच्या वरतीला अर्वच्य भाषा वापरत असताल तर वातावरण खराब होतं. आता तुम्ही केल्यानंतर, ऍक्शन दिल्यानंतर रिॲक्शन तुम्हाला सांगतो ही झालीच पाहिजे. जर रिॲक्शन नाही तर आपल्याला, तुम्हाला सांगतो, या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो उद्याची पिढी तयार होणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना विचार करावा लागणार आहे. ज्या ज्या वेळेला असा कुठला हात हा उठल आपल्या धर्माच्या विरोधामध्ये, एखादा जवळ याचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा की तो हात परत गेला नाही पाहिजे, त्याचा शाहिस्त खानाच झाला पाहिजे. हे आपल्या प्रत्येक व्यक्तीला लक्षात ठेवलं पाहिजे. मग जसं तुम्ही आता मगाशी म्हटले की कोपरगाव मध्ये आपल्याला काही दिंड काढली, तर काढली हरकत नाही. आता MCR झालाय, ते आल्यावर तुम्ही करा, 4-2 जण करा. प्रशासन नाही केलं, आपल्या भगव्याधारी लोकांनी करा, पण करा हे तुम्हाला विनंती करतो मी. काय होत नाही. आता यांच्याकडे मागं झालं, तुमच्याकडं काय झालं? परत पुढं यांच्याकडे तर गोळी आली. काय झालं का? झालं काही? तुम्ही 4-2 लोकांनी तरी केलं पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला सांगतो या लोकांवरती जरब बसल. ते लोक सातत्यानं हे आमच्यासारख्या लोकांपाशी येणार, काहीतरी वेगळं सांगणार, तुमच्याकडे येणार वेगळं सांगणार, हे असं सारखं चालू असतं. त्यामुळं तुम्ही या सगळ्या विषयांवरती आज बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कालच एक व्हिडिओ आम्ही पाहिला आणि तो व्हिडिओ एका मोठ्या शैक्षणिक संस्थेमधला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये शाळेची गॅदरिंग चालू आहे. आता तिथं आता लवकरच एक आंदोलन त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे. त्या गॅदरिंग मध्ये त्या मुलांनी सादरीकरण जे आपल्याकडं भारत देशावरती ज्या ज्या लोकांनी हल्ले केलेत त्या लोकांच्या बद्दलचं न कळत एक वेगळं सादरीकरण केलं. आणि त्या सादरीकरणामध्ये, समारोपामध्ये, त्या मागच्या LED स्क्रीनवरती काही आतंकवादी सुद्धा असे ब्लर केलेले फोटो दाखवत होते. आणि ती मॅडम जी होती त्यांना शिकवणारी, ती हिजाब मध्ये होती, पूर्ण बुरख्यामध्ये. आणि ती मॅडम भाषण करताना सांगितलं की तिने हिंदीत सांगितलं की मला या मुलांचं फार कौतुक आहे. आणि त्या मुलांनी अत्यंत चांगला संदेश दिला, ती मॅडम सांगत होती. आणि त्या संदेश तिने एकदा नाही सांगितला, 2 वेळा सांगितला. आणि तो संदेश असा होता कि अपने नबी के खिलाफ कोई भी कार्रवाई होगी तो उसका एक ही नतीजा होगा, सर तन से जुदा. ही कोण सांगती? एक शिक्षिका सांगते. आणि मग जर असं शिक्षण जर शालेय जीवनापासून जर सांगितलं जात असेल की नबी के खिलाफ कोई गुस्ताखी होगी तो क्या होगा, सर तन से जुदा. अरे हा भारत देश आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालतो. याला कायदा FIR झाल्यानंतर कोण काय बोललंय, कोणी काय केलं, त्याचे पुरावे, त्याचे साक्षीदार, त्याचं न्यायालय ठरवणार काय करायचं. खालचं न्यायालय, मग वरचं
जिल्हा न्यायालयानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टानंतर कोण असेल तर राष्ट्रपती महामहिमा असतात, ते निर्णय घेतात. आणि जर तुम्हाला सरतंसे जुदा पाहिजे असेल तर ज्या पठांनी आमच्या मायमाऊलीपर्यंत घाण बोललाय, मग करायचं त्याचं सरतंसे जुदा करायचं. मग जर तुम्हाला सरतंसे जुदा करायचं असेल तर आपले लोक त्या बीड सारख्या गावामध्ये सांगत होते 140 आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही सारखे बोलू नका, आणि ज्या लोकांचे तुम्ही सांगताय तिथे लोक जास्त आपले 140 आहे, तर त्यांना सांगा या भारत भूमीत आम्ही भगवेदारी 140 कोटी आहे, हे त्यांना सांगा म्हणलं. मग तसं तुम्ही सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण ठरवलं की तुम्हाला जर तोच कायदा पाहिजे सरतंसे जुदा, मग आता कोण राहणार आहे इथं. पण आपण सगळे लोक हे संविधान मानतो, संविधान पाळतो. पण अशा शाळा जर निर्माण होत असतील भारतात तर या शाळेवरती शासनाकडे आता आम्ही मागणी करणार आहे. अधिवेशन चालू होते की ती शाळा लवकर तिचा बरखास्त करा, लायसन बरखास्त करा, ती शिक्षक आहे तिच्यावर कारवाई करा. आता आपल्याकडे सुद्धा या लोकांनी सांगितलं की आता कुठली मॅडम आहे मिरजकर, आता त्या मॅडम सुद्धा सारखं सोशल मीडियावरती फोटो टाकतात, पाकिस्तानच्या ज्या काही नेत्यांचे काही भाषणातले काही रील असतात त्या टाकतात ग्रुपवरती. आता पाकिस्तानचे विचार जर आपल्यापर्यंत येत असतील तर हे आपल्या सर्वांकरता घात आहे. आणि ते रील टाकून आपले शिक्षक आपल्या इथलचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न हे लोक जर आपल्याकडे करत असतील तर अशा लोकांचं यांची खरं तर तपासणी केली पाहिजे. यांच्या डिग्र्या कुठून आल्यात, यांना इथं शिक्षण कसं देता येतं, या लोकांवरती तुम्हाला सांगतो आपल्याकडे स्थानिक लोकांनी आता या लोकांचा आतापर्यंत समजा तो विषय गेला नसेल, पण आपण जाऊन सांगितलं पाहिजे की काय घडतं, आणि यांना सांगितलं पाहिजे की या लोकांवर ताबडतोब ही कारवाई झाली पाहिजे. आणि हे आपण वेळोवेळी जर सांगितलं नाही तर ह्या लोकांकडे तुम्हाला सांगतो आपलं दुर्लक्ष होऊन हे लोक सातत्याने नवीन अजेंडा घेऊन काम करत असतात. आणि या अजेंडातून त्यांनी जो आज तो प्रकार जो केलाय हा काय पहिला प्रकार नाही, अनेक वेळा झालाय. आणि अनेक वेळेला आपण यांना काय केलं, मिठवामिठी केली, आणि मिठवामिठी करत तुम्हाला सांगतो आज हे सगळं डोक्याच्या वर पाणी गेलंय. त्यामुळे तुम्हाला आमचं सांगणं एवढंच आहे की छोटी जरी घटना घडली तर ती आपण त्याच्यावरती पुढे जा आणि त्याच्यावरती काम करा. म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आपला हाच प्रयत्न आहे की आपला सर्व समाज छोट्या मोठ्या समाजामध्ये विखुरला गेला. आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येऊन या समाजामध्ये आपल्याला काय रोज कोणाला त्रास द्यायचा अशातला भाग नाही, पण ज्या ज्या वेळेला कुणी आपल्यावरती येत असेल आणि जर कुणी सांगत असेल की साईबाबा आमचे, तर त्याला सांगायचं जरूर तुझे, पण निश्चित तुला प्रवेश करायचा तर तू कपड्याला टिळा लाव आणि तुला आम्ही आत प्रवेश देतो. ही भूमिका आपण घ्यावा लागणार, आणि ती भूमिका आपण जर घेतली तरच तुम्हाला सांगतो आपल्याला इथं ही सातत्याने हे सगळा परिसर आपला राहणार आहे. नाही तर उद्या काळांतराने हळूहळू आपल्याकडं हे ध्रुवीकरण होऊन हे आपल्या लक्षात येणार नाही. जसं मी सांगितलं सुरुवात कशी होती, 1 येतो मग दुसरा येतो, आपल्या लक्षात येत नाही. पण ज्या दिवशी हे 1चे 2 होतात, 2चे 4 होतात आणि 4चे 40 होतात, आणि या आपल्या तुम्हाला सांगतो 140ला तुम्हाला सांगतो हे दिवसाला बघतात, किती 40-140 दिवसाला बघतात, म्हणजे यांची एवढी हिंमत असते. आपण काय आपलं रोज काम असतं, व्याप असतो, या लोकांना काम नाही काय, त्यांना फंडिंग येतं, आणि या फंडिंगच्या जोरावर हे सगळं तुम्हाला सांगतो त्याचे प्रपंच चालतात, व्यवसाय चालतो, घर चालतं. आणि म्हणून आपण हे फंडिंग होणार नाही याच्याकरता देखील प्रयत्न केला पाहिजे. मागच्या वर्षी देखील आम्ही दीपावली सांगितलं की हिंदू समाजाने काय करा, ह्या लोकांकडनं व्यवहार टाळा. तुमचे 100 असतील हळूहळू कमी करा. रोज अचानक करायचं म्हटलं काय थोडं लोकांना वाटतं लगेच थोडा त्रास होतो एखाद्या, नाही असं पुढं असतं का, हळूहळू कमी करा. 4 गोळ्या घेत असतील तर हळूहळू 1 गोळीवर आणा. 100 लोकांचा संबंध जरा हळूहळू कमी करा, लगेच मळमळ होणार नाही तुम्हाला, पण हळूहळू करा. आणि हे जर केलं तरच उद्या तुम्हाला सांगतो यांना आर्थिक जोपर्यंत आपण दाबणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो हे नीट राहणार नाहीत. आणि यांना नीट राहायचं असेल, आपल्या पद्धतीने जर राहायचं असेल तर तुम्हाला सांगतो यांना आर्थिक दृष्ट्यापासून तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठतरी नीट ठेवण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे. मग सकल समाजाच्या वतीने आज हाच प्रयत्न आहे की आपल्या या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या, बारकाने द्या, आणि आपल्या नेतृत्वाला हे आपण वेळोवेळी सांगण्याचं काम करा. आणि आपण ज्यावेळेस सांगणार नाही तर ती चूक आपली असेल. त्यामुळं आज सकल समाजाच्या वतीने आम्ही एवढंच बोलण्यासारखं भरपूर आहे, पण फार वेळ आम्ही घेत नाही. आता बरेच हे लोक बोललेले आहेत, आता माझ्यानंतर दादाही बोलणार, पण या सगळ्या विषयांवरती आपल्याला सातत्य ठेवून काम करावं लागेल. आज
मोर्चाच्या निमित्तानं आज मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण आलेत. तुमचे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि विशेष करून आमच्या सर्वांच्या वतीनं सुजय दादाचे सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहतात आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. आज शिर्डी येथे साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित असलेल्या या मेळाव्याला व्यासपीठावरील उपस्थित असलेले माझे बंधू, माझे भाऊ, अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप, श्रीरामपूर येथील आणि जे आज खरंच काळाची गरज म्हणून हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आवाज उठवतात असे आमचे सहकारी माननीय सागर भैया बेग, आज एक व्यासपीठावर आरपीआयच्या माध्यमातून शिर्डी येथील आपले मनोगत व्यक्त केले असे सन्माननीय वाघमारेजी, या मेळाव्यासाठी आलेले तमाम सकल हिंदू समाजाचे आमचे युवक, आलेले आमच्या माता भगिनी, या मेळाव्यामध्ये आलेले सर्व सन्माननीय शिर्डी येथील नगरसेवक, राहत्यामधून आलेले नगरसेवक, सर्व सन्माननीय पदाधिकारी, आलेले सर्व माझे सन्माननीय पत्रकार बांधव, ग्रामस्थ आणि मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर संग्राम भैयाची इच्छा पूर्ण झाली. संग्राम भैया मला वारंवार हे नेहमी म्हणायचे की तुम्ही एखाद्या मोर्चामध्ये का सहभागी होत नाही. आमची मैत्री फार वेगळी आहे. ती मैत्री मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण आज जेव्हा संग्राम भैयाचा मला फोन आला की मी तुमच्या मतदारसंघामध्ये येतोय, म्हटलं भैया तुमचं स्वागत आहे, मी पण तुमच्याबरोबर स्टेजवर राहणार आणि जे चुकीचं कृत्य घडलं असेल त्याचा विरोध करण्यासाठी मीच नव्हे पण माझ्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता हजर राहणार. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये युवक हे राहत्या तालुक्यामधून आले, परिसरातून आले, अहिल्यानगर जिल्ह्यामधून आले. मी या तमाम सकल हिंदू समाजाच्या तमाम युवकांचे मनापासून या शिर्डीमध्ये स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. ही जी घटना आणि हे जे कृत्य घडलं हे निंदनीय आहेच, पण माझ्या मनामध्ये सगळ्यात मोठी वेदना जी झाली की हे कृत्य साईबाबाच्या प्रांगणामध्ये घडले. हे कृत्य साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने निर्माण केलेल्या साई भक्तांच्या साई आश्रमामध्ये घडलं. आणि हे कृत्य शिर्डी सारख्या पावन भूमीमध्ये घडलं ही पहिली वेळ आहे. दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या शिर्डीमध्ये स्वतः साईबाबांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला, अशा संदेशाला कलंक लावण्याचं काम याच राहता तालुक्यामध्ये एका वाळकी गावाच्या युवकाकडून झालं. याचं दुःख मला मनापासून आहे. या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी असं कधी घडलं नाही भैया, कधीच घडलं नाही. एखादी घटना कुठेतरी बाहेर गावामध्ये झाली असेल, एखादी घटना कुठेतरी एखाद्या शहरामध्ये झाली असेल, पण बाबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये किंबोना बाबांच्या निर्माण केलेल्या या साम्राज्यामध्ये अशी घटना घडते. मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो, याची निंदा करतो आणि सक्त आणि कठोर कारवाई भैया त्या मुलावर केली झाल्या शब्द सुजय विखेचा तुम्हाला या व्यासपीठावर आहे. लोकांना प्रश्न पडतो की सुजय विखे हिंदुत्ववादी आहे का नाही. लोकांना हा मनामध्ये प्रश्न आहे.
की का सुजय विखे सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक मोर्चामध्ये येत नाही. लोकांना हा प्रश्न पडतो की का विखे पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये असून देखील प्रखर हिंदुत्ववादीची भूमिका मांडत नाही. हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याचे आपले आपले प्रकार आहेत. हिंदुत्ववादी होण्याचे आपले आपले प्रकार आहेत. हिंदू विचार पुढे घेऊन जाण्याचे आपले आपले माध्यम आहेत. मला गर्व आहे मी हिंदू असल्याचा. मी कुठे त्याच्यापासून लपलेलो नाही. आपल्या प्रथा परंपरा आपले विचार हे पुढे घेऊन जाण्यासाठी सुजय विखे सातत्याने काम करत आलेला आहे. पण काम करायची पद्धत जी कदाचित सागर बेग यांची असेल, माझे मित्र संग्राम भैयाचे असेल, ती कदाचित माझी नाही. काही कामांसाठी त्यांची गरज आहे ते पुढे जातात आणि काही कामासाठी माझी आवश्यकता आहे, मी माझ्या पाठीमागे काम चालूच आहे. असं नाहीये की आपण आपली जबाबदारी झटकून मागे सरकलो. पण प्रत्येकाला दिलेली जबाबदारी ही तितक्याच तत्परतेने पार पाडणं आवश्यक आहे. मला ही गोष्ट भैया तुम्हाला आवर्जून सांगायची, सागर भैयांना आवर्जून सांगायची की तुमचे अनुभव फार वेगळे असतील. नगरमध्ये मी पण राहिलो, मी तिथलाही खासदार होतो. भैया तुम्ही तर श्रीरामपूरला आहात म्हणून श्रीरामपूर आज सावध आणि समृद्ध आहे, नाही तर श्रीरामपूर काही श्रीरामपूर राहिलं नसतं. तुमचे अनुभव तुमच्या भागामध्ये तुमच्या परिसरामध्ये असलेले वेगळे असल्यामुळे तुमची ती भूमिका जेवढी प्रखर आहे. पण मी सुद्धा साईबाबांना स्मरून सांगतो की आमचे अनुभव या तालुक्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचे फार वेगळे राहिले म्हणून कदाचित तुमच्यासारखी भूमिका घेण्याची कधी राहत्या तालुक्यामध्ये आम्हाला वेळच आली नाही. तेवढी प्रखर भूमिका घ्यायची कधी वेळ आली नाही. तुम्ही तुमच्या जागेवर अतिशय योग्य आहात आणि मी तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी सागर बेग असतील, संग्राम भैया असतील, जे भूमिका घेतात, मी 100% शेवटच्या श्वासापर्यंत या दोघांच्याही पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यांची भूमिका आहे म्हणून आज समाज सुरक्षित आहे. पण आज या राहत्या तालुक्यामध्ये आणि शिर्डीमध्ये कधी अशी प्रखर भूमिका घ्यायची भैया गरजच पडली नाही. मी तुम्हाला या गोष्टीचा 2 उदाहरणं देतो. राहत्यामध्ये आज मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी नगर मनमाड रोडवर नगर मनमाड रोडवर अतिक्रमण करून तुम्ही जे काही थडगे म्हणतात, मला माहित नाही काय अर्थ आहे त्याचा, तिथले असलेल्या मस्जिदीची दार कंपाऊंड नगर मनमाड हायवे पर्यंत आली. काही त्यांनी स्ट्रक्चर बांधले, मला म्हणणं मान्य आहे. आम्ही एक मीटिंग घेतली आणि सांगितलं हे निघालं पाहिजे. 2 दिवसामध्ये त्यांनी सगळ्यांनी ते मागं काढलं आणि रस्ता होऊ दिला. हे या राहत्या तालुक्याची ओळख आहे. आजही शिर्डीमध्ये प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणामध्ये राहणारे मुस्लिम समाजाचेच लोक भैया एक मीटिंग घेतली, सगळ्यांनी आपलं अतिक्रमण काढलं आणि मी जी जागा दिली तिथे राहायला गेले. हे शिर्डी शहर आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. हिंदुत्ववादी ज्या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे त्या ठिकाणी भैया आणि सागर भैया आहेच. पण ज्या ठिकाणी प्रेमाने काम होऊ राहिलं त्या ठिकाणी प्रेमाने काम करू. आणि ज्या ठिकाणी तुमची गरज पडेल एक फोन लावला तुम्ही काम लावून टाका. आमचं कुठं काय थांबवलंय कोणाला? आम्ही कधी तुम्हाला यायचं थांबवलं नाही. पण अगोदर रेवड्याच्या कुस्त्या चालू आहेत. रेवड्याच्या कुस्त्यासाठी आमच्यासारखा पैलवान भागून जातो. जेव्हा मोठे मल्ल समोर येतील तेव्हा आम्ही तुमच्यासारखे पैलवान देखील मैदानात उतरू, हा शब्द तुम्हाला आहे. आमचा प्रेमाने हळूहळू खेळ खंडोबा चालू आहे. माझा विरोध आहे हिंदू म्हणून चुकीच्या पद्धतीने मदरसेचा वापर करणं माझा विरोध आहे. महाराज तुम्ही साक्षीदार आहात. आपण बाबळेश्वर मध्ये ते बंद केलं. बाबळेश्वर मध्ये एक छोटासा मदरसाची उभारणी झाली आणि तिथं परवानगी मीच दिली, मी मान्य करतो. पण हळूहळू जेव्हा 200 लोक झाले तेव्हा महाराजांनी माझ्याकडे तक्रार केली. आपण एका दिवसात सगळं बंद करून कुलूप लावून तो पूर्ण रस्ता बंद करून टाकला. त्याचबरोबर जसा मला या अशा प्रकारच्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोध आहे
तसाच माझा वक्फ बोर्डासाठी पण विरोध आहे की वक्फच्या माध्यमातून ज्या जमिनी तुम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय, हो माझा विरोध आहे. शिर्डीमध्ये श्रीरामनगरमध्ये जात असताना मस्जिदीच्या बाहेर नमाज संपल्यानंतर गर्दी करून थांबणं किंवा रात्री वेळ अभावी काही समाजाचे लोक गर्दी करून हिंदू महिलांची सुरक्षितता धोक्यात आणणं माझा विरोध आहे. मी त्यांचा बंदोबस्त केला, पण माझा बंदोबस्त हळूहळू प्रशासनाच्या माध्यमातून होऊन जातो. तुमची आवश्यकता, तुम्ही शिर्डीमध्ये आले स्वागतच आहे, पण बाबांच्या आशीर्वादाने तुमची आवश्यकता महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. शिर्डी आम्ही पाहतोय, आमचं हळूहळू चालू आहे. बरेचसे लोक मोकळे झाले. हा तुमच्या शेजारी बसला, याला 10 वर्षापासून मी दाबून ठेवला. आज पहिल्यांदा माईकवर बोलला असेल एवढ्या प्रकार. तिथं खंडू बसलाय, तो एकदम पेटलेला असायचा, मग त्यालाही गार केलं. कारण की आपण आणि मी या मताचा आहे की धर्माचं संरक्षण होणं आवश्यक आहे, धर्म हा सुरक्षित राहणं आवश्यक आहे, पण हे करत असताना माणुसकी देखील जगली पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे आणि मनुष्याने मनुष्याला पण ओळखलं पाहिजे. ही पण आपली जबाबदारी आहे. आज मी तुम्हाला दाखवतो शिर्डी काय आहे की आज या शिर्डीमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला भगवा गमछा घालून नुसतं हिंदू नाही, पण या शिर्डीमध्ये या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये आमच्या शिर्डीचा भगवा कपडा घालून अबू शेख देखील या कार्यक्रमाला आलेला ही शिर्डी आहे. मी नाकारत नाही. समाजामध्ये समाजकंटक असतात, कुठं नाहीये, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि मी सगळ्या आमच्या हिंदुत्ववादी मुलांना सांगतो, आमच्या तालुक्यातला सांगतो, जिल्ह्यातला सांगतो की जिथं जिथं चूक असेल, जिथं जिथं धर्मांतराचा प्रकार घडत असेल, जिथं जिथं लव जिहाद घडत असेल, तिथं तुम्हाला माझा येऊन तक्रार करायची गरज नाही. पहिलं तो ठोका, बंदोबस्त करा आणि मग माझ्याकडे या, मी तुम्हाला संरक्षण देतो. पण नुसती एकतर्फी भूमिका घेऊन चालणार नाही भैया. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, जर आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे, आपला आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आहे, आपण जर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करतो, या महामानवांचं पूजन करतो, तर आज हिंदू म्हणून आणि नुसतं हिंदू नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आपली भूमिका नुसतं लव जिहाद विरोधात नको, पण कॉलेजच्या बाहेर उभा राहणाऱ्या प्रत्येक टवाळक्याला ठोका जो महिलांची छेड काढतो, तर तुम्ही हिंदू आहात. हिंदू म्हणजे फक्त मुसलमान शोधून हाणायचे नाही. जो कोणी आपल्या आई बहिणीची छेड काढेल, मग तो हिंदू जरी असला तरी त्याचा बंदोबस्त करायचं काम सकल हिंदू समाजाने केलं पाहिजे. जो कोणी महिलाला सुरक्षित ठेवत नाही, आजही भैया तुम्ही नगरला पाहत असाल, मी राहत्याला पाहतो, शिर्डीला पाहतो की कॉलेज सुटलं की काही ठराविक पोरं मोटरसायकल घेऊन तिथं गॉगल घालून फिरत राहत. हे झिपरे असे केस, कोणी शिट्ट्या वाजवतंय, कोणी हे करतंय. लढा, धर्माच्या संरक्षणासाठी लढा, पण तितक्याच तत्परतेने आपल्या महिला भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी लढा. जो कोणी मुलीची छेड काढेल, तो हिंदू असो मुसलमान असो, त्याला ठोका आणि मग माझ्याकडे या. तुमच्या पाठीमागे सुजय विखे खंबीरपणे उभा आहे. उद्देश तोच आहे. हिंदू म्हणून जे आपण काम करतो ते करा, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये एक महाराजांचा मावळा म्हणून देखील आपली जबाबदारी महाराज आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. कारण की समाज कंडक्ट तर भाभी सगळीकडे आहे. तुम्ही आता भैया दुर्दैवाने जो उल्लेख केला घर पाडायचा, आता ती माझी नामुष्की आली सांगायची की ज्याचं घर पाडलं तो पण हिंदू होता, ते पण पाडू. माझ्या दृष्टिकोनातून मी भाषण केलं भैया, आणि तुम्ही पण ते नगरला चालू करा की जे लोक मुलींचा विनयभंग करतात, जे लोक महिलांची छेड काढतात, कायदा बाजूला ठेवा, जेसीबी घाला आणि घर तोडा. हाच कायदा आज आपल्या समाजाला वाचू शकतो, हाच कायदा आज आपल्या देशाला वाचू शकतो आणि हाच कायदा आपल्या मुलींना सुरक्षित ठेवू शकतो. भाषण करून लोक निघून जातात. हो, जो घासतो तोच टिकतो. आणि मला आनंद आहे, मला अभिमान आहे की मला संग्राम भैया सारखा मित्र मिळाला, सागर भैया सारखा हिंदू रक्षक मिळाला, जो आज
आपल्या धर्माचं संरक्षण करत या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि भारतामध्ये प्रखर भूमिका मांडत जिथं जिथं हिंदू अडचणीत आला तिथं तिथं ते संरक्षणासाठी गेले. पण आम्ही शिर्डीचे आहोत आणि साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा संदेश मी विसरून चालू शकत नाही. माझ्या अंतःकरणात साईबाबा आहेत. आज भैया जे विखे पाटील परिवार असेल, आज इथं हा जो बसलाय आणि आज समोरचे शिर्डीचे लोक बसलेत, यांचं अस्तित्व जर असेल तर ते फक्त आणि फक्त साईबाबांमुळे नाही तर कोणामुळेच नाही. आम्ही भिकेला लागलो असतो, आम्हाला कोणी पाणी नसतं पाजलं, आम्हाला कोणी जीव घातला नसतं भैया, उभं राहिलं असतं का हॉटेल तुमचं? काय निलेश कोटे उभं राहिलं असतं हॉटेल तुमचं? खंडू दुकान उभं राहिलं असतं? हे सगळं कोणामुळे आहे? हे वैभव, हे ऐश्वर्य फक्त आणि फक्त साईबाबांमुळे आहे. आणि म्हणून धर्म सुरक्षित ठेवण्यापेक्षा, आणि ते करणंच आहे, पण धर्म जसं सुरक्षित ठेवाल तसंच सर्व धर्म समभाव, आपल्याला सगळ्यांना समविचारी लोक, माणुसकी ही जपली पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे. आणि मला कदाचित याच्यानंतर स्वीकृती पण मिळणार नाही, मला परत संग्राम भैया बोलवणार सुद्धा नाही. ते म्हणते काय राव, काय भाषण करता तुम्ही, आमचं एजेंडा काय चाललंय, सागर भैया म्हणतील तुम्ही दादा काय बोलता. तर मी तुमच्या बरोबरच आहे. मी म्हणतोय तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ. आमचं काय तुम्हाला कधीही विरोध नाही, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, तुमच्या उद्देशाच्या बरोबरच आहोत. पण डॉक्टर या नात्याने मी लहानपणापासून शिक्षण घेत जेव्हा डॉक्टर झालो भैया, कदाचित तेव्हा एवढा तीव्र संघर्ष नव्हता. डॉक्टर झाल्यावर 12 वर्ष डॉक्टरी केली, पण दुर्दैवाने कधी माझ्या व्यवसायाने मला ही परवानगी दिली नाही की आजार सांगणारा येणारा पेशंट तो कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या जातीचा हे विचारून त्याचा उपचार करू. माझ्यासाठी माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा जर सुशिक्षित असेल, गुन्हेगार नसेल, समृद्ध असेल, तर त्याचं काम तर मी करणार. माझा विचार पटला ठीक आहे, नाही पटला नका टाकू मतदान, पुढे खोळंबाड. मतासाठी कधी आपण लाचारी पत्करली नाही. गुन्हेगारांच्या विरोधात माझी भूमिका आहे, हिंदू धर्माचं संरक्षण ही माझी जबाबदारी आहे. पण या सगळ्या गोष्टींना पार पाडत देखील या शिर्डीमध्ये माणुसकी टिकली पाहिजे, माणसानी माणसासारखाच माणसाला वागवलं पाहिजे. आणि साईबाबांचा संदेश घेऊन, सत्ता आणि सबुरीचा संदेश घेऊन, सबका मालिक एक या संदेश घेऊन आणि सर्व धर्म समभावाचा संदेश घेऊनच इथं आलेला प्रत्येक शिर्डीकरास घरी जाणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. ही आपली जबाबदारी आहे. आपण आपला तालुका, आपली शिर्डी आहे आणि आपण आपला तालुका हा ज्या विचाराने अनेक वर्ष चालला त्याच विचाराने आपण पुढे जाणार आहोत. पण ही गोष्ट तितकी सत्य आहे की ज्या मुलाला अटक झाली, जर कोपरगावमध्ये मिरवणूक निघत असेल तर मी पोलिसांच्या ठिकाणी आदेश देतो की या माणसाची पण मिरवणूक या शिर्डीमध्ये झाली पाहिजे. कारण की ही दहशत लोकांमध्ये बसली, ही दहशत लोकांमध्ये बसली. अशा प्रकारच्या कृत्याच्या विरोधात ही भूमिका घेतली पाहिजे. मी माझं काम करत राहणार, लोकांना आवडू ना आवडू काय फरक पडत नाही. माझ्या तत्वाशी मी कधी तडजोड करू शकत नाही, माझ्या विचाराशी मी कधी तडजोड करू शकत नाही. सुजय विखे असाच होता, असाच आहे, असाच राहणार. आणि या सुजय विखेला या शिर्डी विधानसभेने गेले 30 वर्ष स्वीकारलं, आशीर्वाद दिला आणि या सुजय विखेला स्वीकारत राहणार, हे पण मला विश्वास आहे. माझा कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या समर्थनार्थ आजचा मेळावा नाही. मला जेव्हा विचारणा झाली, भैयानी मला विचारलं दादा तुमच्याकडे मेळावा घ्यायचा का, म्हटलं ओपन व्यासपीठ आहे. जर एखादं कृत्य घडलं असेल ज्याच्या विरोधात मी आवाज उठवतो, जर एखाद्या समाजाच्या धर्माच्या माणसाने आपल्या हिंदू भगिनीची छेड काढली असेल, हा वरच्या शिर्डीला झालाच पाहिजे. आपण तो केला, कारण की आपण पळ कुठे नाही भाई. आपली भूमिका जी होती तुमच्या पुढं गाडीत जी मांडली तीच स्टेजवर पण मांडली. कारण की आपण जर बदललो आणि तुम्ही जर बदलले तर ना तुम्ही संग्राम भैया ना मी सुजय विखे, ही जयवीरूची जोडी आहे. पण आम्ही कधी टॉस केला नाही, आम्ही शिक्केच ठेवलं नाही. नोटाचा काळ शिक्क्यानी भागतच नाही. तर त्यामुळे
आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला विश्वास आहे या कार्यक्रमातून जात असताना मी परत एकदा मुस्लिम समाजाच्या बांधवांना विनंती करेन की काही गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवा. आणि तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी त्यांना आज आवर्जून सांगतो सागर भैया की जर त्यांनी लोकसभेला वोट जिहाद केला नसता तर हिंदूंनी देखील विधानसभेमध्ये वोट जिहाद करून महायुतीचं सरकार आणलं नसतं. हे पण तितकंच सत्य. तर आमची हिंदूंची पण तितकीच ताकद आहे, किंबहुना किती पटीने जास्त आहे हा अंत पण आमचा पाहता कामा नये. आपण सगळेजण समृद्ध आपण सगळेजण एकत्रितपणे संघटन करून ज्या ज्या ठिकाणी धर्म आणि धर्माचा विषय येईल, धर्म सुरक्षित ठेवायचा विषय येईल त्या ठिकाणी सुजय विखे सागर भैया आणि संग्राम भैया बरोबर उभं राहील. हा शब्द मी तुम्हाला देतो. आज सगळे महामानवच म्हणतो मी तुम्हाला. आजच्या वर्तमान काळातले महामानव आमच्या शिर्डीमध्ये आले. तुमचं मी स्वागत करतो. तुमचं धर्म सुरक्षिततेचं काम असंच चालू ठेवा. तुमची या महाराष्ट्राला गरज आहे, समाजाला गरज आहे. आपण सर्वजण आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.